नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आवडती यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सोलापूर शहर पोलीस शिपाई या पदासाठी जो पेपर झालेला आहे त्या पेपरमध्ये गणिताचे जे आलेले प्रश्न आहेत ते आपण सोप्यातल्या सोप्या पद्धतीने कसं सॉल्व करायचं ते आपण या व्हिडिओमधून शिकणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण पहा, 100% तुम्हाला या व्हिडिओचा खूपच फायदा होणार आहे। तर बघा, पहिलाच प्रश्न तुम्हाला दिसतोय, कर्णीमध्ये 225 छेदामध्ये परत कर्णी आहे त्याच्यात 44 144 बरोबर किती? तर बघा, 225चं वर्गमूळ आहे 15, 144चं वर्गमूळ आहे 12। मग तुम्ही भाग द्या, भाग दिल्यानंतर बघा 3ने भाग देऊ, 3 चौक 12, 3 5 15 म्हणजेच 5/4 आलेला आहे। परत 4ने भाग द्या, 4 1 4, परत 1 उरलेला आहे पॉईंटचा 0, 4 2 8, परत 2 उरलेला आहे, परत 0 द्या, 4 5 20 म्हणजेच तुमचं उत्तर काय आलेलं आहे 1.25। तर तुम्हाला ऑप्शन बी हा बरोबर दिसणार आहे, 1.25 हा बरोबर असणार आहे। तुम्हाला प्रश्न दिला आहे, पुढीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? तर बघा, अपूर्णांक तुम्हाला या पद्धतीने दिलेला आहे, 3/4, 7/9, 5/8 आणि 7/11 असे ऑप्शन दिलेले आहेत। मग बघा, आता सॉल्व कसा करायचा आहे, 9 त्रिक किती येतं 27, 9 त्रिक 27, 4 7 28। परत बघा, आता या दोन्हीमध्ये लहान कोणतं आहे? लहान आहे 27, म्हणजे याच्यावरचा घ्यायचा 3/4 हा कट झाला। परत 5/8 पुढे घ्या, 5/8, 8 त्रिक 24, 4 5 20, यामध्ये लहान कोणतं आहे तर 20 आहे। 20च्या वरचा अपूर्णांक कोणता आहे 5/8, 5/8 पुढे घ्या म्हणजेच हा पण कटला, ठीक आहे। आता राहिलेला 7/11, तुम्ही इथंच केलं तरी चालेल, 7/11, 11 5 55, 8 7 56, या दोन्हीमध्ये लहान कुठला आहे 55 आहे, म्हणजे त्याच्यावरती कुठला आहे 5/8, 5/8 ऑप्शन सी 5/8 हा लहान आहे, लहान, ठीक आहे, समजलं असेल। आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण बेस्ट टेस्ट सिरीज घेऊन आलेलो आहे, 10 टेस्ट आणि त्यावर आधारित 40 व्हिडिओ, ठीक आहे। 10 टेस्टचे विश्लेषणासह स्पष्टीकरण केलेले 40 व्हिडिओ फक्त आपण माफक फीमध्ये देतो आहे, 100 रुपयामध्ये। या 100 रुपयामध्ये 10 टेस्ट आणि त्याचे विश्लेषणासह स्पष्टीकरण केलेले 40 व्हिडिओ, म्हणजे या 10 टेस्ट, एक टेस्ट 100 प्रश्न 100 गुणांचे असणार आहे, म्हणजेच एकूण 1000 प्रश्न तुम्हाला मिळणार आहेत या 10 टेस्टमध्ये, आणि त्याचे विश्लेषणासह स्पष्टीकरण केलेले 40 व्हिडिओ आहेत। 100% तुम्हाला याचा फायदा होणार आहे का, त्याचं कारण सांगतो। कारण एका टेस्टमध्ये गणिताचे 25 प्रश्न, परत बुद्धिमत्तेचे 25 प्रश्न, त्यानंतरनं तुम्ही मराठी व्याकरणाचे 25 प्रश्न, JKचे 25 प्रश्न पाहू शकता एका प्रश्नपत्रिकेमध्ये। असे 10 पत्रिका आहेत, मग 10ने जर गुणलं तर तुम्हाला 250 प्रश्न गणिताचे, 250 प्रश्न बुद्धिमत्तेचे, 250 मराठी व्याकरण, 250 सामान्य ज्ञान असे तुम्हाला प्रश्न मिळणार आहेत। विचार करा, गणित आणि बुद्धिमत्तेचे जर तुम्हाला 500 प्रश्न मिळालेत, या 500 प्रश्नापैकी बाहेर काहीच जाणार नाही, ह्याच्या एवढी जर तयारी प्रॉपर केली तर 100% तुम्हाला या प्रोडक्टचा खूपच फायदा होणार आहे। त्यामुळे वेळ वाया न घालवता या नंबरवर गुगल पे करून, 100 रुपये गुगल पे करून याच नंबरवर त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे। बघा, 86 26 09 55 83 या नंबरवर गुगल पे करा किंवा फोनपे करा आणि याच नंबरवर त्याचा स्क्रीनशॉट पाठवा। प्रश्न काय दिले, एका बॉक्सची लांबी 15 सेमी, रुंदी 12 सेमी व उंची 8 सेमी असेल तर त्याचे घनफळ किती? आपल्याला घनफळ काढायचं आहे। मग लक्षात घ्या काय करायचं, बघा, जे 15 दिसतंय 15 सेमी गुणुले, ठीक आहे, रुंदी किती आहे 12 गुणुले उंची किती आहे, उंची 8 सेमी, यांचा गुणाकार सरळ करायचा आपल्याला, गुणाकार, ठीक आहे। मग बघा, यांचा गुणाकार केल्यानंतर 15 8 करा, ठीक आहे, 15 8 किती 120 गुणुले हे 12, म्हणजेच 12चा वर्ग किती येतो 144, म्हणजे 12 गुणिले 12 144 आणि हा 0 त्याच्या पुढे, म्हणजे 1440 येणार आहे, 1440 घन सेंटीमीटर, घन सेमी, ठीक आहे। म्हणजेच ऑप्शन डी आपला बरोबर असणार आहे। बघा, प्रश्न काय दिला आहे, एका रस्त्यावरून काही घोडे व तेवढेच घोडेस्वार चालले आहेत, काही अंतर कापल्यानंतर त्यापैकी निम्मे घोडेस्वार घोड्यावर स्वार झाले, आता चालणाऱ्या पायांची संख्या 50 झाली, तर एकूण घोडे किती, असा हा प्रश्न आहे। तर बघा, डायरेक्ट काय करायचं आहे आपल्याला, ऑप्शनवरून जायचं आहे। ऑप्शन डी 10 जो आहे तो घेऊ, ठीक आहे, म्हणजे 10 असं समजू आपण
असं समजूयात की 10 घोडे आहेत, ठीक आहे, 10 घोडे आहेत. तर 10 घोडे, मग एका घोड्याचं पाय किती असतात? 4 असतात. मग 10 गुणिले 4 केलं 40 पाय आलं, ठीक आहे, 40 पायवर आलेलं आहे आपल्याला. म्हणजे 40 घोडे म्हणजे 10 घोडे चालत आहेत, ठीक आहे. आपल्याला काय सांगितलं 50 झाली, म्हणजे घोडे आहेत आणि घोडेस्वार आहेत, सगळे चालत होते, पण त्यातले निम्मे घोडेस्वार घोड्यावर स्वार झालेत. म्हणजे उरले किती? निम्मेच उरले असणार आहेत ना. मग असं समजलं आपण की आता सेम होतं, घोडे 10 आहेत तर स्वार पण किती आहेत? घोडेस्वार 10च आहेत. मग 10तले निम्मे वरती घोड्यावर बसलेले आहेत, म्हणजे 5 बसलेले आहेत. म्हणजे एका व्यक्तीचं पाय किती असतात? 2, म्हणजे 5 दुनी 10, एकूण किती होते? 50 पाय, ठीक आहे, 50 पाय होते, बरोबर. म्हणजे याचा अर्थ आपण 10 घोडेस्वार घेतलं आणि ह्या 10तलं निम्मं केलं, 5 घेतलं, ह्यांचे पाय केले 40 आणि ह्या 5चे पाय 10 प्लस 50, जे आपण केलेलं आहे ते बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन आपण जो डी घेतलेला आहे हा बरोबर असणार आहे, ठीक आहे. समजलं असेल तुम्हाला. समजत असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून बेल आयकॉनची घंटी वाजवून ठेवायचं आहे, कारण आपण यांसारखे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे? ए, बी आणि सी यांच्या आजच्या वयांची बेरीज 77 वर्ष आहे. 5 वर्षापूर्वी तिघांच्या वयांची बेरीज किती असं विचारलेलं आहे. लक्षात ठेवा, आज ए बी सी आहे, ठीक आहे, ए बी सी आहेत. ह्यांच्या आजची बेरीज किती आहे? आजची बेरीज आहे 77. 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज किती होती असं विचारलेलं आहे. थोडं विचार करा, तिघंजण आहेत, 5 वर्षापूर्वी म्हटल्यानंतर प्रत्येकाचं 5-5 वर्ष कमी होणार आहे. म्हणजे 5 त्रिक 15, तिघांचं 15 कमी करायचं. मग यातून 15 जर वजा केलं तुम्ही 77मधून, तर बघा 7तून 5 गेले, 2 उरले, 7 ने 1 गेले 6, 62 वर्षे असणार आहे. तिघांच्या वयांची बेरीज 62 वर्षे. ऑप्शन बी 62 हा बरोबर असणार आहे. बघा पुढचा प्रश्न काय दिला आहे? जर x वजा y बरोबर 3 आणि xचा स्क्वेअर अधिक yचा स्क्वेअर बरोबर 29 असेल तर x गुणुले y ची किंमत किती? मग काय करायचं आहे बघा, तुम्हाला जे दिसते x वजा y बरोबर 3, ठीक आहे, x वजा y. समजा जर आपण असं ठेवलं, इथं 5 ठेवलं आणि इथं 2 ठेवलं, म्हणजे x ची किंमत 5 समजली, y ची किंमत 2 समजली. जर वजा केलं तर 3 येत आहे ना, क्लिअर येत आहे. मग आपण याच पद्धतीने बघूया. आता इथं बघा xचा स्क्वेअर आहे अधिक yचा स्क्वेअर बरोबर 29 दिलेला आहे. या ठिकाणी येतं आहे का, 5चा स्क्वेअर ठेवला, ठीक आहे, 5चा स्क्वेअर ठेवला अधिक 2चा स्क्वेअर, म्हणजेच बघा 5चा स्क्वेअर 25 अधिक 2चा स्क्वेअर 4, म्हणजेच 25 आणि 4 29 येत आहे, ठीक आहे, येत आहे. म्हणजे जे आपण 5 आणि 2 निवडलेलं आहे ते बरोबर आहे. मग तुम्ही डायरेक्ट x आणि y, जे x आणि y आहे त्याच पद्धतीनं 5 गुणिले 2 करा, म्हणजेच 5 दुनी 10 आपलं उत्तर असणार आहे. ऑप्शन सी 10 हे बरोबर आहे. बघा पुढचा प्रश्न, एका 2 अंकी संख्यांची बेरीज 9 आहे, त्यांच्या अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या मूळ संख्येपेक्षा 27ने मोठी आहे, तर ती मूळ संख्या कोणती असं विचारलेलं आहे. जर आपण ऑप्शनवरून गेलो, ऑप्शन जर डी घेतला 36, ठीक आहे, तर बघा आता ह्या 36ची जर आपण अदलाबदल केली तर 63 येणार आहे. म्हणजेच 63 केल्यानंतर ना 27ने मोठी होते का, तर होते. जर 36मध्ये 27 ॲड केलं तर 63 होणार आहे. म्हणजे ऑप्शन डी आपला बरोबर असणार आहे. तरी आपण क्रॉस चेक करू. ऑप्शन सी बघा, ऑप्शन सी दिला तुम्हाला 63. यांची जर अदलाबदल केली तर 36 होणार आहे, संख्यांची अदलाबदल केली तर. पण कसे होणार आहे, 63पेक्षा 36 ही लहान संख्या आहे. म्हणजे 63मधून जर 27 वजा केले तर 36 होणार आहे. मग 36 ही मोठी संख्या होते का, नाही. प्रश्नानुसार ऑप्शन डी आपला बरोबर असणार आहे, हे लक्षात ठेवा, 36. बघा पुढचा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा आहे. काय दिलेला आहे, 5, 4, 9, 13, 22 आणि 35 दिलेला आहे. पुढे प्रश्नचिन्ह विचारलेलं आहे. प्रश्नचिन्ह जागी काय येईल, तर लक्षात घ्या, ह्या 5 नंतर 9 एक अंक आपण सोडत जायचा आहे. म्हणजे 5 अधिक हे 4 केल्यानंतर 9 होतं. मग 9 नंतर इथं बघा 22, 9 अधिक जर हे 13 केलं तर 22 होतं. म्हणजेच इथं काय असणार आहे, हे 22 अधिक हे जर 35 केलं
तर तुम्हाला इथं मिळणार आहे यांची बेरीज केल्यानंतर ना 57 मिळणार आहे. ठीक आहे, 57 म्हणजेच ऑप्शन सी आपला बरोबर असणार आहे 57. त्याच पद्धतीनं बघा हे 4 आहे, 4 आणि हे 13 म्हणजे इथं जर 9 हे ॲड केलं त्याच्यामध्ये तर 13 होणार आहे. परत इथं 35 कधी होणार आहे तर 13 अधिक हे जर 22 केलं तर 35 होणार आहे. म्हणजे पुढची संख्या आपण काढू शकतो जर दिले असते तर, पण आपल्याला विचारलं ह्या प्रश्नाच्या जागी काय येईल, तर या पद्धतीनं आपलं उत्तर आहे 57. बघा प्रश्न काय दिलेला आहे, 3 संख्यांचे गुणोत्तर 3×4 3×4 4×5 आहे, त्यांच्या वर्गांची बेरीज 455 आहे. म्हणजे यांच्या वर्गांची बेरीज किती दिलेली आहे 450 आहे, सॉरी 450 असल्यास त्या संख्या कोणत्या असं विचारलेलं आहे. म्हणजे त्या संख्या कोणत्या आहेत, म्हणजे संख्या आपण असं समजू 1 2 आणि 3 या संख्या कोणत्या. तर बघा आता काय करायचं आहे, तर लक्षात घ्या या 3ला 3x करू, या 4ला 4x करू, या 5ला 5x करू. ठीक आहे, मानूयात. मग आपल्याला सांगितलं आहे की या तिघांच्या वर्गांची बेरीज 450 आहे. ठीक आहे, त्या तिघांच्या वर्गांची बेरीज 450 आहे. म्हणजे 3x वर्ग अधिक 4x वर्ग अधिक 5x वर्ग बरोबर 450 आहे असं दिलेलं आहे. x समजायचं आहे, x कुठून आणलं तुम्ही म्हणाल, x मानायचं आहे. लक्षात घ्या, तुम्हाला एकदा तुम्ही समजून घ्या, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. आणि गुणोत्तर प्रमाण जर तुम्हाला व्हिडिओ चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेला आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पहा, 100% तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. तर बघा आता काय करायचं, 3x 4x आणि 5x, 3चा वर्ग किती येतो रे 9, x वर्ग x आहे तसं, म्हणजे x वर्ग आहे तसंच ठेवायचा. परत 4चा वर्ग किती रे 4 चौक 16, x वर्ग आहे तसंच ठेवायचा. परत बघा 5चा वर्ग किती रे 25, x वर्ग आहे तसंच ठेवा, बरोबर 450 घ्या. म्हणजे आणि फक्त या 9 16 25ची बेरीज करा. बघा 16 आणि 9 25 25 आणि 25 झाले किती 50, 50x स्क्वेअर 450, x स्क्वेअर आहे तसंच ठेवा, हे 50 इकडे छेदामध्ये घ्या, x स्क्वेअर बरोबर 450 छेद 50 आहे तसं घ्या. शून्याला शून्य कट, 5 1 5, 5 9 45. म्हणजेच x वर्ग बरोबर किती आलं 9. म्हणजेच x वर्ग बरोबर 9 आहे. म्हणजे वर्ग काढण्यासाठी x वर्गमूळ काय आहे, म्हणजे 9चं वर्गमूळ काय येणार आहे 3. x व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 3. मग ह्या 3 संख्या आहेत ना, 3 संख्या, या 3 संख्येचे इथं ठेवा बघू. बघा डायरेक्ट हे 3 जर ठेवलं, 3 त्रिक 9, ठीक आहे, 4 त्रिकोण 12, परत 5 त्रिक 15, ह्या तुम्हाला तिन्ही संख्या मिळालेल्या आहेत 9 12 15. मग तुम्ही ऑप्शन म्हणू शकता, ऑप्शन बी जो आपला दिसतोय 9 12 आणि 15 हा बरोबर असणार आहे. समजून घ्या कशा पद्धतीने केलेला आहे, 100% तुम्हाला याचा खूपच फायदा होणार आहे. बघा पुढचा प्रश्न, ताशी 54 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 18 सेकंदात ओलांडते, तर त्या आगगाडीची लांबी किती विचारलेला आहे. तर बघा नेहमीप्रमाणे एक सूत्र वापरायचं, अंतर बरोबर वेळ गुणुले वेग. ठीक आहे, आता अंतर काढायचं आहे, अंतर मीटरमध्ये असणार आहे, रेल्वेची लांबी विचारलेला आहे. म्हणजेच वेळ किती दिली आहे 18 सेकंदात. बघा 18 सेकंदात इथं समजा रेल्वेच्या ट्रॅकवर हा खांब आहे, खांब 18 सेकंदात पास करून जाते रेल्वे. म्हणजेच रेल्वेची लांबी आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. 18 गुणिले वेग किती दिलेला आहे, वेग दिलेला आहे 54. आता हा 54 किलोमीटरमध्ये आहे, त्याला मीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी, म्हणजे मीटर प्रति सेकंदमध्ये कन्वर्ट करण्यासाठी 5/18 आपण वापरतो. ठीक आहे, मग बघा आता तुम्ही 18 1 18, 18 1 18 झालं, 54 गुणुले 5 करा, म्हणजेच 5 चौक 20, 5 5 25 आणि 2 27, 270 मीटर आपलं उत्तर येणार आहे. ऑप्शन ए 270 मीटर हा बरोबर असणार आहे. समजून घ्या आणि जर व्हिडिओ आवडत असेल नक्की लाईक करा. बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे, घड्याळातील तास काटा व मिनिट काटा पुढीलपैकी कोणत्या वेळी काटकोनात असतो. तर लक्षात घ्या, ऑप्शनमध्ये तुम्हाला जो ऑप्शन डी दिसतोय, ठीक आहे, डी मध्ये तुम्हाला सांगितले 9 वाजता. ठीक आहे, 9 वाजता दिलेला आहे. म्हणजेच बघा इथं 9 आहे, इथं 12 आहे. 9 कधी वाजणार आहे, ज्यावेळेस लहान काटा 9वर असणार आहे आणि मोठा काटा 12वर असणार आहे, त्यावेळेस 9 वाजणार आहे ना. मग बघा काटकोन तयार होते, 90 अंशाचा काटकोन असतो. ठीक आहे, म्हणजेच आपलं उत्तर आहे ऑप्शन डी 9 वाजता.
बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे, एक दोरीचे समान 5 भाग करायचे असल्यास दोरी किती ठिकाणी कापावी लागेल. समजा अशी दोरी आहे, लक्षात घ्या ही दोरी आहे, ठीक आहे. आता याचे मला 5 भाग करायचे या दोरीचे. म्हणजे बघा पहिला भाग केला, दुसरा भाग केला, तिसरा भाग, चौथा भाग, 1 2 3 4 भाग केले ना, हा 5. म्हणजे 4 ठिकाणी कापल्यानंतर ना 5 भाग तयार होणार आहे, ठीक आहे. म्हणजे किती ठिकाणी कापावी, 1 2 3 4. ऑप्शन सी 4 ठिकाणी, ठीक आहे, हा बरोबर असणार आहे. बघा प्रश्न काय दिला आहे, एका दागिन्यांचा व्यापारी किमतीवर 20% सूट देतोय, ठीक आहे. किमतीवर 20% सूट देतोय, तरीही त्यास 16% नफा होतो. म्हणजे 20% सूट देऊनही त्याला 16% नफा होतो. जर दागिन्यांची छापील किंमत 870 रुपये असेल तर त्याची खरी किंमत किती. म्हणजे जर दागिन्याची 870 रुपये असेल छापील किंमत, छापील म्हणजे त्याच्यावर मार्क किंमत म्हणतो, मार्क प्राईस असेल तर त्याची खरी किंमत किती, खरी किंमत किती. मग बघा आता काय करायचं आहे, लक्षात घ्या तुम्ही, 100 वजा 20% तो सूट देतोय. 100%तून 20% सूट देतोय म्हणजे 80%ला ती वस्तू तो विकतोय. 80%ला तो वस्तू विकतोय. 80%ला वस्तू विकल्यानंतर त्याला 100 म्हणजे 16% नफा होतोय. 16% नफा म्हणजे 100 अधिक 16 म्हणजे 116% नफा होतो त्याला, 116, ठीक आहे. मग बघा आता काय करायचं आहे, लक्षात घ्या, वस्तूची किंमत, छापील किंमत किती आहे, 870 गुणुले किती टक्के सूट दिलेली आहे, 20%, म्हणजे उरले किती, 80. छेदामध्ये त्याला नफा किती होतोय, 16% नफा होतोय, म्हणजेच 116. 16 नफा, 100वर 16 म्हणजे 116, म्हणून 116 छेदामध्ये ठेवलं. आता बरोबर आपल्याला ती व्हॅल्यू मिळणार आहे. तर बघा आता तुम्ही 2ने भाग द्या, नाही तर कितीने तुमच्या पद्धतीनं तुम्ही भाग द्या. बघा या ठिकाणी आपण काय करू, एकदम सोप्या पद्धतीनं 2ने स्टार्ट करू. 2 चोक 8 आणि हा 0 त्याच्यावरती, 2 पंचे 10, 2 आठी 16 आले, ठीक आहे. आता पुढे बघा, पुढे काय करायचं, या ठिकाणी परत 2ने भाग देऊ. 2 दुनी 4 आणि हा 0 आला, परत 2 दुनी 4, 92 18, 29 आलं. आता पुढे तुम्ही 29ने भाग दिल्यानंतर न जातोय का बघा. आता 9 त्रिक 27, तुम्हाला माहिती आहे 9 त्रिक किती होतं बघा, 9 त्रिक 27 म्हणजे इथं 7 येतं आहे. म्हणजे 29 एके 29, 29 त्रिक 87 येणार आहे. म्हणजे हा 0 त्याच्यावरती आला. म्हणजेच बघा 30 गुणुले 20 छेदामध्ये एका त्याचा विचार नाही करायचा. 3 दुनी 6 आणि हे 2 0 त्याच्या पुढे 600 रुपये, ठीक आहे. म्हणजे त्याची खरी किंमत किती असणार आहे, 600 रुपये. ऑप्शन आपला बी 600 हा बरोबर असणार आहे. समजून घ्या, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. बघा आता हा प्रश्न सॉल्व कसा करायचा आहे. दिले काय तुम्हाला 30चे 12% बरोबर किती. म्हणजे हे 30 घेतलं, चे आले गुणले घ्यायचं, 12 आहे तसं वरती, टक्केचं चिन्ह काढण्यासाठी छेदामध्ये आपण 100 घेतलेला आहे. आता बघा 12 त्रिक किती झाले, 36, 12 त्रिक 36 आणि हा 0 त्याच्या पुढे आला. छेदामध्ये किती आहे, 100. 2 0 आहे ना, म्हणजे हा 0ला 0 कट करा, 1 0 आहे ना, म्हणजे आता काय आलं आहे 36/10 उरलेला आहे. म्हणजे 1 0 1 अंक सोडून पॉईंट, 3.6 आपलं उत्तर असणार आहे. 30चे 12% म्हणजे किती, 3.6. ऑप्शन सी 3.6 आपला बरोबर असणार आहे. बघा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे. काय दिलेलं आहे, 30, काय दिलेलं आहे, 30 75 36 69 42 63, परत प्रश्नचिन्ह दिलं आहे, परत पुढचा प्रश्नचिन्ह दिला आहे, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी बघा 30 अधिक 6 36 आलं, 36 अधिक 6 42 आलं, 42 अधिक 6 42 अधिक 6 किती येणार आहे, इथं येणार आहे 48, ठीक आहे. म्हणजे आता पुढचा बघा, इथं 75 आहे, 75 वजा 6 केलेलं आहे, 69 आलं. म्हणजे परत बघा 69 वजा 6 63 आलं. म्हणजे 63 परत वजा 6 केल्यानंतर इथं किती येणार आहे, 63 वजा 6 57 येणार आहे. काय येणार आहे, 57. म्हणजे 48 आणि 57, 48 आणि 57 हे तुमचं बरोबर आहे. म्हणजेच ऑप्शन सी 48 57 बरोबर.
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडायचा आहे. बघा प्रश्न काय दिला आहे तुम्हाला, 5 गुणिले 9 दिलं आहे, 5 9 45, पण इथं 45 लक्षात घ्या, इथं 45 यायला पाहिजे होतं, 5 9 45, पण इथं उलटं केलेलं आहे 5 R, म्हणजे हे 5 आणि 4 उलटं केलेलं आहे. एकक स्थानची संख्या दशक स्थानी घेतलेली आहे आणि दशक स्थानची संख्या एकक स्थानी ठेवलेली आहे, उलटं केलेलं आहे. म्हणजेच त्याच पद्धतीनं बघा 7 गुणिले 4 7 चोक 28 यायला पाहिजे, पण इथं घेतलेलं काय आहे, इथं घेतलेलं आहे 82. ठीक आहे, म्हणजे पुढचं बघा, पुढे 9 गुणिले 8 9 8 किती येतं आहे 72, मग इथं घ्यायला किती पाहिजे, उलटं करून 27. म्हणजे तुम्ही ऑप्शनमध्ये बघा, ऑप्शन ए तुम्हाला दिसेल 27 हा बरोबर असणार आहे. थोडंसं लक्ष द्या, नेमकं काय केलेलं आहे बघा, 5 9 45 45 यायला पाहिजे होतं इथं, पण उलटं केलं, 45च्या उलटं 54, 7 चोक 28 यायला पाहिजे, पण 28च्या उलटं 82, मग 9 8 72 येतं आहे, 72च्या उलटं करून घेऊ 27, 27 आपलं उत्तर असणार आहे. बघा प्रश्न काय दिला आहे, एका पिशवीत 20 पैसे 10 पैसे 5 पैसे यांची नाणी आहेत, म्हणजे नाणी 1 2 2 3 या प्रमाणात आहेत. जर पिशवीत एकूण 55 रुपये आहेत तर पिशवीत 5 पैशांची नाणी किती विचारलेलं आहे. तर पिशवीत 5 पैशांची नाणी किती. मग सॉल्व कसं करायचं आहे बघा, तुम्हाला काय काय दिलेलं आहे, 20 पैसे 10 पैसे आणि 5 पैसे दिलेलं आहे. ठीक आहे, हे पैसे 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 आणि पैसेमध्ये दिलेलं आहे आणि यांचं गुणोत्तर दिलेलं आहे तुम्हाला 1 2 2 3 या प्रमाणात दिलेलं आहे. मग तुम्ही यांचा गुणाकार करा. बघा 20 एके 20, 10 दुनी 20, परत 5 त्रिक 15. त्यांनी काय सांगितलेलं आहे, जर पिशवीत एकूण 55 रुपये आहेत, म्हणजे या तिघांची जर बेरीज केली तर 55 रुपये आहे असं सांगितलेलं आहे. मग बघा आता आपण काय करणार आहे, यांची बेरीज करा. यांची बेरीज किती येते, 55 पैसे. ठीक आहे, मग 55 पैसे बरोबर किती आहेत, 55 रुपये. आता हे 55 रुपये आहे, रुपयाला पैशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, कारण पैशाने भाग देतो आहे म्हणून त्याला गुणुले 100 केलं. हे आहे तसंच ठेवा आणि हे 55 आहे ते छेदामध्ये घ्या, 55 गुणुले 100च्या छेदामध्ये हे 55 आलं. ठीक आहे, 55 एके 55, 55 एके 55, म्हणजे किती मिळालं, 100 पैसे. एक गुणोत्तर बरोबर 100 पैसे, एक गुणोत्तर बरोबर 100 पैसे. मग तुम्हाला विचारलेलं आहे 5 पैशांची नाणी किती. मग तुम्ही हे जे गुणोत्तर आहे त्याला 3 गुणोत्तर आहे, 5 पैशांचं 3 गुणोत्तर आहे. मग तुम्ही जर केलं 3 गुणुले 100 तर तुम्हाला मिळणार आहे 300. 5 पैशांची नाणी, पैशांची नाणी किती आहेत, 300. ठीक आहे, 300 नाणी आहेत, म्हणजे ऑप्शन ए आपला बरोबर असणार आहे 300. समजून घ्या, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. बघा प्रश्न काय दिलेला आहे, 10 महिला रोज 6 तास काम करून एक काम 12 दिवसात संपवतात. तेच काम 20 महिला रोज 9 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील. बघा 10 महिला आहेत, रोज 6 तास काम करतात आणि 12 दिवसात संपवतात. तेच काम 20 महिला रोज 9 तास करून किती दिवसात संपवतील. डी म्हणजेच दिवस, लक्षात ठेवा. आता आपल्याला डी काढायचा आहे दिवस, म्हणून 20 गुणुले 9 इकडे छेदामध्ये येणार आहे, 10 गुणुले 6 गुणुले 12 छेदामध्ये 20 गुणुले 9 आलं. आता बघा 10 एके 10, 10 दोन्ही 20. ठीक आहे, बेके बेसक 12. आता इथं बघा 6 एके 6, म्हणजे इथं 3 दुनी 6 करू आपण, 3 दुनी 6, 3 त्रिक 9. परत बघा 3 एके 3, 3 दुनी 6, म्हणजे वरती उरले काय, बे दुनी 4, 4 एके 4, 4/1, म्हणजेच आपलं उत्तर आहे 4 दिवसात. ठीक आहे, म्हणजे 20 महिला रोज 9 तास काम करून 4 दिवसात ते काम संपवतील, म्हणजे ऑप्शन ए 4 हे बरोबर असणार आहे. एका लॉटरीत मिळालेल्या 7,200 रुपये हे माला, शीला आणि नीता यांना अनुक्रमे 2/3, 3/4 या प्रमाणात वाटल्यास शीलाचा वाटा किती. आता बघा काय करायचं आहे आपल्याला, लक्षात घ्या. प्रमाण काय दिलेलं आहे, प्रमाण गुणोत्तर दिलेलं आहे 2/3, 3/4. प्रमाणात किती रुपये वाटायचे आपल्याला, 7,200 रुपये वाटायचे. वाटल्यानंतर हे लॉटरीचं पैसे आहेत, हे वाटायचं आहे. वाटल्यानंतर ना शीलाचा वाटा किती असं विचारलेला आहे. म्हणजे बघा इथं कोण आहे, ही कोण आहे, ही आहे
माला, माला ही आहे शीला आणि हे गुणोत्तर कुणाचं आहे, हे आहे नीताच. ठीक आहे. मग बघा आता ह्या तिघांची बेरीज केली, तिघांची बेरीज किती होते 9. मग 9ने तुम्ही 9ने ह्या 7200ला भागायचं. 7200ला जर या 9ने भागलं 9 एके 9, 9 8 72, हे 2 शून्य आलं 800 रुपये. मग आपल्याला विचारलेलं आहे आता एक गुणोत्तर बरोबर 800 रुपये आलेला आहे. आपल्याला विचारले शिलाचं 3 गुणोत्तर आहे, मग शिलाचा वाटा किती. मग तुम्ही डायरेक्ट 800ला जर 3ने गुणलं 8 त्रिक 2400, 2400 रुपये तुम्हाला मिळणार आहे. याचं उत्तर किती 2400 रुपये. ऑप्शन ए बघा, ऑप्शन ए 2400 हा बरोबर असणार आहे. समजून घ्या काय केलेलं आहे. परत इथं तुम्हाला क्लिअर करतो. इथं 2x समजलं, इथं 3x समजलं, इथं 4x समजलं. तर यांची बेरीज किती झाली 9x. 9x बरोबर एकूण किती आहे, ह्या तिघांची बेरीज केल्यानंतर ना 7200 रुपये या तिघात एकूण म्हणजे ह्यांच्यात वाटायचं आहे. म्हणजे x राहिलं, मग 7200च्या छेदामध्ये हे 9 आलं. 9 एके 9, 9 8 72. एक्सची व्हॅल्यू तुम्हाला 800 रुपये मिळालेली आहे. मग तुम्हाला गुणोत्तर बघा शिलाचं काढायचं आहे, म्हणजे 3x जी शिला आहे ते 3 गुणुले 800 जर केलं तर 8 त्रिक 2400 रुपये तुम्हाला मिळणार आहे. या पद्धतीनं सुद्धा तुम्ही करू शकता. समजून घ्या, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. बघा प्रश्न काय दिलेला आहे, पोत्यातील संत्र्यावर सफरचंद यांचे गुणोत्तर 8:5 आहे. जर सफरचंदची संख्या 160 आहे तर पोत्यातील एकूण फळांची संख्या किती विचारलेला आहे. लक्षात घ्या काय काय दिलेलं आहे तुम्हाला. संत्रा दिलेला आहे, ठीक आहे, आणि दिलेलं आहे काय सफरचंद, सफरचंद. आता यांचे गुणोत्तर काय दिलेलं आहे 8:5 यांचं गुणोत्तर आहे. मग तुम्हाला सफरचंद दिलेलं आहे, सफरचंद दिलेलं आहे 160 सफरचंद आहेत. म्हणजे सफरचंदची संख्या 160 म्हणजेच 5 बरोबर 160 असणार आहे. तुम्ही आता आपल्याला इथं संत्र्याची संख्या मिळाली की आपण त्यांची बेरीज करू शकतो. मग तुम्ही असं करू शकता 8 ह्याचा तिरकस गुणाकार, ठीक आहे, याच्यासोबत आणि प्रश्नचिन्हासोबत जी संख्या असते ती छेदामध्ये घ्या आणि अंशामध्ये येणार आहे 8 गुणुले 160. 5ने भाग द्या, 5 एके 5, 5 त्रिक 15, 1 उरले 5 दुनी 10. ओके, म्हणजेच आलं किती 8 दुनी 16, 8 त्रिक 24 आणि 1 25, 256 आलं. म्हणजेच इथं संत्र्याची किंमत, संत्रा किती असणार आहेत 256 असणार आहेत. मग तुम्ही जर 256 अधिक 160 केलं तर किती येते बघा 6, 6 5 11, ह्याच्याले 1 आले 416 फळे आहेत. 416 फळे म्हणजे ऑप्शनमध्ये बघा ऑप्शन ए 416 हे बरोबर असणार आहे. एकदम सोप्या पद्धतीने आपण शिकवतोय, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. डायरेक्ट केलेलं आहे बघा, डायरेक्ट तुम्ही समजून घ्या, नक्कीच तुम्हाला हे समजणार आहे. बघा प्रश्न काय दिलेला आहे, एका शेतात 20 कोंबडे आहेत, ठीक आहे, 20 कोंबड्या आहेत, 15 गायी आहेत व काही गुराखी उभे आहेत. सर्वांच्या पायांची एकत्रित संख्या त्यांच्या डोक्यांच्या संख्येपेक्षा 70ने जास्त आहे. डोक्यांची जी संख्या आहे त्याच्यापेक्षा 70ने जास्त आहे. तर त्या ठिकाणी किती गुराखी असतील असं विचारलं. किती गुराखी तुम्हाला दिलेलं नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला दिले काय कोंबड्या दिलेल्या आहे, कोंबड्या, गाई आणि गुराखी. मग या ठिकाणी कोंबड्या तुम्हाला दिलेल्या आहेत किती, कोंबड्या दिलेल्या आहेत 20, गाई किती दिलेल्या आहेत, गाई दिलेल्या आहेत 15, गुराखी दिलेली आहे का नाही, म्हणून गुराखी आपण x मांडलं. तर बघा आता कोंबड्यांचे पाय किती असतात रे, कोंबड्यांचे पाय 2च असतात म्हणून त्याला गुणले 2 करा. गाईचे पाय किती असतात रे, गाईला 4 पाय असतात म्हणून 4 करा. आणि गुराखी म्हणजे माणसाला पाय किती असतात 2, ठीक आहे. म्हणजेच 20 दुनी 40, 15 चौक 60 आणि याचं काय येणार आहे 2x येणार आहे. ठीक आहे, आपण तयार केलेलं आहे यांचे पायांची संख्या. ही पायांची संख्या आहे प्रत्येकाच्या. यांची बेरीज केली की आपल्याला संख्या मिळणार आहे. म्हणजे यांचे एकूण पाय किती आहेत बघा 40 अधिक 60 अधिक 2x. पायांची संख्या म्हणजे झाले किती 100 अधिक 2x. ही पायांची संख्या मिळाली आपल्याला, ठीक आहे सर्वांच्या. आता त्यांनी सांगितलं की डोक्यांच्या म्हणजे त्यांच्या डोक्यांच्या, हे 3 जण आहेत ना, यांच्या डोक्यांची संख्या ही म्हणजे डोक्यांची संख्या ही पायांच्या संख्येपेक्षा कमी आहे, 70ने कमी आहे. म्हणजे हे पायांची संख्या ती 70ने जास्त आहे सांगितली, 70ने जास्त, डोक्यांच्या संख्येपेक्षा 70ने जास्त आहे. म्हणजेच बघा हे आपण मांडायचं कसं बघा 100 अधिक 2x. ठीक आहे, आता इथं बघा डोके घेऊ आपण, डोके बघा.
आता कोंबड्यांचं किती डोके असणार आहेत? 20 आहेत, म्हणजेच 20च डोकं असणार आहे ना, 20च डोकं. गायींचं किती आहे? 15 आहेत, गायी 15 आहेत म्हणजे 15 डोके असणार आहेत ना. आणि गुराखी एक्स, गुराखी आपल्याला माहिती आहे का? नाही, म्हणून गुराखीचे डोके किती आहेत माहीत नाही म्हणून आपण एक्स घेतलं. आता बघा ही डोके मिळाले सर्वांचे, पण त्यांनी सांगितलं की डोक्यांची संख्येपेक्षा पायांची संख्या जास्त आहे. कितीने जास्त आहे? 70ने जास्त आहे. म्हणजे इथं ॲड करायचे 70 आपण, लक्षात ठेवा, कारण समान करायचं आहे. म्हणजेच बघा 20 आणि 15 झाले किती? 35 अधिक एक्स अधिक 70. म्हणजेच बघा हे एक्स आहे, 2x आणि इथे एक्स आहे, हे एक्स इकडे घेतलं म्हणजे 2x वजा एक्स आलं आणि ह्यांची बेरीज किती होणार आहे? 105. 35 अधिक 70 105 वजा हे 100 इकडे वजा होणार आहे, म्हणजेच 5 उरले. 105मधून 100 गेले, 5 उरले. 2x मधून x गेले x, म्हणजेच x बरोबर किती आलं? 5. आपण x काय मानलं होतं? गुराखी. गुराखी किती होते? x मानलेले. म्हणजेच आपलं उत्तर आहे ऑप्शन सी 5. 5 गुराखी. हे लक्षात ठेवा, 5 गुराखी. अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगितलेलं आहे, व्यवस्थित लक्ष द्या. या ठिकाणी काय केलेलं आहे? कोंबडी 20 दिलेल्या आहेत कोंबड्या, म्हणजेच 2 पाय असतात, 20 दुनी 40. गायी 15 आहेत, 4 पाय असतात गाईला, म्हणून 15 चौक 60 केले त्यांचे पाय. गुराखी एक्स आहे, गुराखी माहीत नाही, पण त्यांचे पाय 2 असतात, म्हणजेच 2x केलेला आहे. म्हणजेच आपण काय केलं? पहिल्यांदा पायांची एकूण संख्या काढली. पायांची एकूण संख्या या पद्धतीने आपण केलं, 100 अधिक 2x. आता अधिक 2x का केलेला आहे? तर आपल्याला गुराखीची संख्या, पायांची संख्या किती आहे माहीत नाही म्हणून 2x केलं. म्हणजेच हे झालं. आता डोके, डोके बघा 20 कोंबडे आहेत, 20 डोके असणार आहेत. गाई 15 आहेत, 15च डोके असणार आहेत, म्हणजेच 15, 20 आणि 15 केलं. पण माणसाचे माहिती आहेत का? नाही, म्हणून x केलं. अधिक 70 म्हणजे त्यांच्या डोक्यांच्या पेक्षा अधिक 70 त्यांचे काय पाय असणार आहेत. ठीक आहे, म्हणून या पद्धतीनं करून समीकरण घेऊन सोडवलं आहे. नक्कीच तुम्हाला याचं समजलं असणार आहे. बघा आता हा प्रश्न सॉल्व कसा करायचा आहे. दिले काय? 120 दिलेला आहे, 90 दिलेला आहे, 65 दिलेला आहे, 45 दिलेला आहे, परत 30 दिलं आहे, 20 दिलेला आहे आणि प्रश्नचिन्हाचं काय येईल असं विचारलेलं आहे. म्हणजे लक्षात घ्या, इथं 120 वजा 30 90 आलं, परत 90 वजा 25, 90 वजा 25 जर केलं तर 65 येणार आहे. म्हणजेच या ठिकाणी इथं जर 65 वजा 20 केलं तर 45 येणार आहे. या ठिकाणी वजा 15 केलं तर 30 येणार आहे. या ठिकाणी वजा 10 केलं तर 20 येणार आहे. म्हणजेच या ठिकाणी वजा 5 करावं लागेल, म्हणजेच उत्तर येणार आहे 15. ऑप्शन डी, ऑप्शन डी आपला बरोबर असणार आहे 15. बघा प्रश्न सॉल्व कसा करायचा. 1 पासून 100 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची एकूण बेरीज किती? तर लक्षात घ्या, ॲक्च्युली तुम्ही 1 ते 50, 1 ते 100 पर्यंत हे पाठ करणं गरजेचं आहे. ठीक, काही संख्या पाठ करणं गरजेचं आहे, पण जर सॉल्वच करायचं असेल ते कसं करायचं बघा. लक्षात घ्या, 1 अधिक 100. ठीक आहे, पहिली संख्या आणि शेवटची संख्या छेद 2 घ्यायचा आहे आणि त्याला गुणुले 100 करा, गुणुले 100. म्हणजेच बघा काय करायचं आहे, 100 अधिक 1 101 गुणुले हे 100 छेदामध्ये 2 आलेला आहे. ठीक आहे, म्हणजेच 101 101 आणि हे 2 शून्य त्याच्या पुढे आणि 2 छेदामध्ये आहे तसं. म्हणजेच आता 2ने भाग देऊ, बे के बे, बे पंचे 10. आता 1ला भाग जात नाही म्हणून 0 परत पुढे जाणार आहे, म्हणजे बे पंचे 10 आणि हा 0 त्याच्या पुढे, म्हणजेच 50 आपलं उत्तर असणार आहे. ऑप्शन सी 50. ठीक आहे, समजलं असेल तुम्हाला. बघा प्रश्न काय दिलेला आहे, 50 ग्रॅम चहाची एक पुडी याप्रमाणे 10 किलोग्रॅम चहाच्या किती पुड्या तयार होतील? तर लक्षात घ्या 50 ग्रॅम. ठीक आहे, 50 ग्रॅमची एक पुडी. आता 10 किलोग्रॅम दिलेलं आहे, म्हणजे 10ला तुम्हाला 1000 ग्रॅमचा 1 किलोग्रॅम असतो, म्हणजे 10ला तुम्हाला 1000 ग्रॅमने गुणावं लागेल, म्हणजेच किती येणार आहे 10,000. ठीक आहे, 10,000 ग्रॅम. मग बघा आता आपण ह्याच्यावरून करू शकतो 50 ग्रॅमची एक पुडी, तर 10,000 ग्रॅमची किती पुड्या तयार होतील? म्हणजे तिरकस गुणाकार केला, 10,000 वरती आलं आणि छेदामध्ये हे 50 आले, शून्याला 0 कट, 5 1 5, 5 2 10, हे 2 शून्य त्याच्या पुढे, म्हणजे 200 पुड्या. 200 पुड्या. ऑप्शन डी 200 हा बरोबर असणार आहे. प्रश्न बघा, एका टोपलीत चिकूचे 8, 10 किंवा 12 याप्रमाणे गट केल्यास, कसं सांगितले 8, 10 आणि
12 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 4 चिकू उरतात, 4 चिकू शिल्लक राहतात. टोपलीत कमीत कमी किती चिकू असतील, मग टोपलीत कमीत कमी किती चिकू असतील. आता यांचा लसावी किती असणार आहे रे, लसावी बघा 120, म्हणजे या तिन्ही संख्येने भाग जाणारी संख्या, म्हणजे 8ने जातो आहे. ठीक आहे, 15 × 28 600, 10 × 12 केलं की 120 येते, 12 × 10 केलं की 120 येते, म्हणजे याला भाग जातो आहे तिन्ही संख्येने भाग जाणारी संख्या घेतली. ठीक आहे, आता 120 आणि उरतात किती 4, म्हणजे 120 + 4 करा, म्हणजेच 124 तुमचं उत्तर असणार आहे. तुम्ही ऑप्शनमध्ये बघा, ऑप्शन डी 124 हा बरोबर आहे. बघा आता हा प्रश्न सॉल्व कसा करायचा आहे, तर दिले काय तुम्हाला 11/200 दिलेला आहे, बरोबर किती विचारलेला आहे. डायरेक्ट भाग द्या बघा, बे के बे, बे पंचे 10, 11तून 10 गेले उरले 1, पॉईंटचा 0, परत बे पंचे 10, वरती किती आलं 5.5 आणि छेदामध्ये किती आलेला आहे 100 आलेला आहे. तर इथं लक्षात घ्या, इथं पॉईंट आहे, म्हणजेच हे 2 शून्य आहेत ना, पॉईंटच्या डाव्या साईडचे 2 अंक सोडून पॉईंट द्यावं लागणार आहे. म्हणजे इथं एकच अंक आहे, मग 1 शून्य देऊन आपल्याला 2 अंक तयार केले, म्हणजेच 0.055 आपलं उत्तर असणार आहे. ऑप्शन बी 0.055 हे बरोबर आहे. लक्षात घ्या, खाली 2 शून्य आहेत, म्हणजे पॉईंटच्या इकडचा अंक धरायचे, इकडचे 2 सोडायचे. 2 शून्य आहेत, 2 त्याच्या इकडचे, म्हणजे इथं तुम्ही 0 दिला का नाही, इथं पॉईंट येणार आहे, म्हणजे इथला पॉईंट जाणार आहे, 0.055 येणार आहे. अशा पद्धतीनं हा प्रश्न सॉल्व करायचा आहे. व्यवस्थित समजून घ्या, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. बघा प्रश्न काय दिलाय तुम्हाला, पाया 5 सेमी व उंची 12 सेमी असणाऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण किती असेल. तर लक्षात ठेवा, हा प्रश्न सॉल्व कसा करायचा आहे, हा काटकोन त्रिकोण आहे. ठीक आहे, आता याचा पाया किती दिलेला आहे, पाया 5 सेमी दिलेला आहे, उंची किती दिलेली आहे 12 सेमी, म्हणजे इनडायरेक्टली तुम्हाला कर्ण काढायचं आहे. काय काढायचं आहे, कर्ण. मग तुम्हाला पायथागोरस प्रमेयानुसार सूत्र वापरावं लागेल. पायथागोरस प्रमेयाचं सूत्र लक्षात ठेवा, तेच सूत्र तुम्ही वारंवार त्या सूत्राचा वापर करून अशा पद्धतीचे प्रश्न सॉल्व करू शकता. बघा, कर्ण बरोबर पाया अधिक उंची. ठीक आहे, आता ह्याचा वर्ग आहे, लक्षात ठेवा, इथं वर्ग, पाया कर्णचा वर्ग, पायाचा वर्ग, उंचीचे वर्ग. आपला कर्णचा वर्ग काढायचा आहे, कर्णचा वर्ग म्हणजे कर्ण दिलेला आहे ते काढायचं आहे आपल्याला, कर्ण लक्षात ठेवा. मग बघा पाया किती आहे, पाया 5चा वर्ग, उंची 12चा वर्ग, 5चा वर्ग 25 अधिक 12चा वर्ग 144. मग ह्या दोघांची बेरीज केली किती आली, 169 आली. आता इनडायरेक्टली आपल्याला 169चं इथं कर्ण, 2 कर्ण आहेत. ठीक आहे, कर्णचा वर्ग, मग नॉर्मल आपल्याला कर्ण काढायचं आहे. काय काढायचं आहे, कर्ण काढायचं आहे. मग कर्ण काढताना आपण काय करणार, याचा वर्गमूळ काय आहे 13, म्हणजेच आपलं 13 उत्तर येणार आहे. कर्ण बरोबर 13, कर्ण बरोबर 13. कर्णचा इथं वर्ग दिलेला आहे, हे लक्षात ठेवा. 100% तुम्हाला यासारखे जे प्रश्न येतील ते सॉल्व करू शकता. व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की लाईक करा. सबस्क्राईब केलं नसेल लवकर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनची घंटी वाजवून ठेवा. ऑप्शन डी 13 हे आपलं उत्तर आहे, 13 सेंटीमीटर. बघा प्रश्न काय दिला आहे, एका वर्गातील 20 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 14 वर्ष आहे. जर त्यात वर्ग शिक्षकाचे वय मिळवले तर त्यांची सरासरी 15 होते. तर वर्ग शिक्षकाचे वय किती, आपल्याला वर्ग शिक्षकाचे वय काढायचे आहे. बघा कसं करायचं आहे, लक्षात घ्या, तुम्हाला 20 विद्यार्थी दिले, 20 विद्यार्थ्यांची सरासरी वय 30 वर्ष आहे. म्हणजे यांचा गुणाकार केला की तुम्हाला एकूण वय मिळणार आहे वर्गातील विद्यार्थ्यांचे, म्हणजेच किती 280 मिळाले. तर एक शिक्षक वाढला आहे, म्हणजेच 20 विद्यार्थी होते, आता 21 झालेले आहेत. एक शिक्षक वाढल्यामुळे 21 झालेले आहेत, तर त्यांची सरासरी 15 होते असं सांगितलेलं आहे. मग आपण यांचा गुणाकार केला, 15 एके 15, हाच्याला 1 आलं, 15 दुनी 30 आणि 1 31, 315 झालं. म्हणजे एक शिक्षकाचं वय मुलांच्यात जर मिळवलं तर त्यांचं एकूण वय 315 होतं. ठीक आहे, म्हणजे विद्यार्थ्यांचं वय किती आहे 280 एकूण मिळून. जर तुम्ही 315 वजा 280 केलं तर तुम्हाला मिळणार आहे 35. म्हणजे यातलं जर वजा केलं 1 तर एक शिक्षक बरोबर 35 वर्षे असणार आहे. ठीक आहे, म्हणजेच ऑप्शन सी 35 वर्षे हे आपलं उत्तर असणार आहे. बघा प्रश्न काय दिला आहे, 750 लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा 5/15 भाग पाण्याने भरला आहे. त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल असं विचारलेलं आहे. म्हणजे बघा टाकी किती लिटरची आहे, 750 लिटरची आहे. ठीक आहे, आता त्यातील लक्षात घ्या 4/15 भाग भरलेला आहे, म्हणजेच
ह्यातनं 15तनं जर 4 वजा केलं 11/15 एकूण भाग 15 आहे. ठीक आहे, म्हणजे 11/15 भाग अजून शिल्लक आहे भरायचा, म्हणजे 11 भाग शिल्लक आहे. मग डायरेक्ट 750 गुणुले 11/15 करा. 15 एके 15, 15 पाची 75, म्हणजेच 50 गुणुले 11, 11 पाची 55, हा 0. 550 लिटर अजून भरायचं बाकी आहे. ऑप्शन सी 550 लिटर. आता बघा हा प्रश्न सॉल्व कसा करायचा. दिले काय तुम्हाला, दिले तुम्हाला 1.2 गुणुले 1.2 अधिक 0.8 गुणुले 0.8 अधिक 2.4 गुणुले 0.8 दिलेला आहे. तर लक्षात घ्या, इथं ए जर मांडलं गुणुले ए जर घेतलं म्हणजे एचा वर्ग झाला. या ठिकाणी जर बी घेतलं, इथं बी घेतलं म्हणजे इथं बीचा वर्ग झाला. आणि या ठिकाणी बघा 2.4 गुणुले 0.8 आहे, म्हणजेच 2 गुणुले ए गुणुले बी आहे. ठीक आहे, म्हणजेच 2AB असणार आहे. म्हणजे लक्षात घ्या, तुम्हाला आता हे सूत्रानुसार आहे, बेजिक राशीच्या पद्धतीनुसार कसं करायचं लक्षात घ्या. तुम्हाला बघा सूत्र असं दिलं जातं, ए अधिक बीचा वर्ग बरोबर एचा वर्ग अधिक 2AB अधिक बीचा वर्ग असं दिलेलं आहे. सेम या पद्धतीनं आहे बघा, AB आहे, एचा वर्ग आहे, बीचा वर्ग आहे, 2AB आहे. ठीक आहे, म्हणजे आता बघा कसं करायचं. तर लक्षात घ्या, आपण ए अधिक बी घेऊ. ए किती आहे 1.2 अधिक बी किती आहे 0.8. ठीक आहे, यांचा वर्ग. मग यांची जर बेरीज केली तर किती येणार आहे 2, म्हणजेच 2चा वर्ग किती येतो 4. आपलं डायरेक्ट उत्तर आलेलं आहे, ॲन्सर आलेला आहे 4. समजून घ्या, याच्यातच मी संख्या ठेवून उत्तर काढलेलं आहे. हे दिलेलं आहे समीकरण, पण याचं आपल्याला हे तयार करायचं आहे. ठीक आहे, समजलं असेल. ऑप्शन बी 4 हे बरोबर आहे आपलं. बघा सरळ व्याजावरील प्रश्न आहे. काय दिलेला आहे, चंदाने 8% म्हणजे 10.8% दराने 8,000 रुपये रक्कम 5 वर्षासाठी सरळ व्याजाने घेतली, तर तिला सरळ व्याज किती भरावे लागेल. परत सरळ व्याज किती भरावे लागेल. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी तुम्हाला काय काय दिलेलं आहे. मुद्दल किती दिलेलं आहे, मुद्दल दिलेलं आहे 8,000 रुपये. ठीक आहे, 8,000 रुपये मुद्दल आहे. दर किती दिलेला आहे, दर दिलेला आहे 8%. परत त्यानंतर वर्ष किती दिलेलं आहे, वर्ष दिलेलं आहे 5. ठीक आहे, आता याच्यावरून आपण आपल्याला विचारलं आहे सरळ व्याज किती. सरळ व्याज बरोबर किती. तर लक्षात घ्या, सरळ व्याज आपल्याला काढायचं आहे. सरळ व्याज मग डायरेक्ट तुम्हाला सांगतो कसं करायचं असतं. बघा हे 8,000 आहे, 8,000 घेतलं गुणुले किती टक्के आहे 8% आहे. आपण 8% काढू. ठीक आहे, 8% छेद 100, टक्के चिन्ह काढण्यासाठी छेद 100, 2 शून्य 2 शून्य कट केले, 8 8 64 आलं 0. ठीक आहे, त्याच्या पुढे आता तुम्हाला विचारले 5 वर्षानं, म्हणून इथं गुणले 5 करा. बघा 5 0 0, 5 चोक 20, हाच्याला 2 आलं, 5 सक 30 आणि 2 32, 3200 रुपये तुमचं उत्तर येणार आहे. 3200 रुपये सरळ व्याज. ठीक आहे, सरळ व्याज भरावे लागणार आहे, म्हणजेच ऑप्शन सी 3200 रुपये हा बरोबर असणार आहे. बघा प्रश्न काय दिला आहे तुम्हाला या ठिकाणी 47, 66 आणि इथं स्टार दिला आहे. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी स्टार दिलेला आहे. या संख्येला 8ने निशेष भाग गेला, म्हणजे या संख्येला 8ने निशेष भाग जातो, तर स्टार म्हणजे इथं जो स्टार दिला आहे आपण त्या स्टारच्या जागी कोणता अंक येईल असं विचारलेला आहे, म्हणजे भाग जातो. लक्षात ठेवा, एकक दशक शतक जर शेवटच्या 3 अंकाला जर 8ने निशेष भाग गेला तर समजायचं त्या पूर्ण संख्येला 8ने निशेष भाग जातो. मग आपण ह्या स्टारच्या ठिकाणी जर 0 ठेवलं तर भाग जातो का. बघा शेवटचा अंक घेऊ आपण 66 आणि इथं 0 घेऊ 8नं. 8 एके 8 8 64, उरले 2, 20 येत आहे, जात नाही. मग डायरेक्ट तुम्ही 4 ठेवा. बघा 4 ठेवा, 66 इथं 4 ठेवलं, परत 8ने भाग द्या, 8 एके 8 8 8 64, उरले 2, 8 त्रिक 24. म्हणजेच शेवटी जो 3 अंक आहे त्या 3 अंकाला 8ने निशेष भाग जातोय जेव्हा आपण 8 ठेवू त्यावेळेस. म्हणजेच ऑप्शन सी 4 आपला बरोबर असणार आहे. 4 हा स्टारची व्हॅल्यू असणार आहे. बघा आता हा प्रश्न सॉल्व कसा करायचा आहे. दिले काय 0 7 26 63 आणि प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल. तर लक्षात घ्या, 1चा जर घन केला, ठीक आहे, 1चा घन केला वजा 1 केलं तर बघा 1चा घन 1 येतो, वजा 1 म्हणजे 0 येणार आहे. आलं.
तर त्याच पद्धतीनं बघा इथं 7 आहे, एक झालं 2चा घन, 2चा घन वजा 1, 2चा घन किती असतो 8, 8 वजा 1 म्हणजेच 8 वजा 1 किती 7 येतं आहे. आलं. त्याच पद्धतीनं बघा इथं 3चा घन केला, 3चा घन वजा 1, 3चा घन किती येतो 27 वजा 1 म्हणजे आलं किती 26 येतं आहे. म्हणजेच त्याच पद्धतीनं बघा या ठिकाणी 4चा घन वजा 1, 4चा घन किती येतो 64, 64 वजा 1 63 येतं आहे. म्हणजे इथं 4 घेतले. आता पुढचा अंक 5, 5चा घन वजा 1, 5चा घन किती 125 वजा 1 124 आपलं उत्तर येणार आहे. ठीक आहे. ऑप्शन सी 124 हा बरोबर असणार आहे. रोमन लिपीत किती चिन्हे आहेत? रोमन लिपीत किती चिन्हे आहेत? तर बघा 1 2 3 4 5 6 7 चिन्हे आहेत. किती आहेत? 7 चिन्हे आहेत. म्हणजेच ऑप्शन ए आपला बरोबर असणार आहे. लक्षात घ्या, पहिलं चिन्ह जे आय दिसतंय तिची व्हॅल्यू 1 आहे. व्ही जे दिसते त्याची व्हॅल्यू 5 आहे. एक्स आहे त्याची व्हॅल्यू 10 आहे. एल आहे त्याची 50 आहे. सी आहे त्याची 100 आहे. डी आहे त्याची 500 आहे. एम आहे त्याची 1000 आहे. हा चार्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. प्रश्न येऊ शकतात. बघा शेवटचा प्रश्न सॉल्व कसा करायचा आहे. दिले काय तुम्हाला 1004चा वर्ग विचारलेला आहे. म्हणजेच बघा ह्याचे फोड करू. 1000 अधिक 4, 1000चा वर्ग आणि 4चा वर्ग आपण बघूयात. 1000चा वर्ग म्हणजेच किती शून्य येणार आहेत? 3 शून्य आहेत. 3चे डबल होणार आहे म्हणजे 6 शून्य अधिक हे 4, 4 म्हणजे 4 चौक 16 आलं. आता बघा काय करायचं आहे आपल्याला. ठीक आहे. हे किती आहे? 10 लाख आहे. 10 लाख म्हणजे 1000चा वर्ग किती येतो 10 लाख. हे 16 आहे. 16 ठेवलं. परत त्यानंतरनं जे आपण 4चा वर्ग काढला होता 4च्या डबल किती होणार आहे 8 गुणुले हे 1000, 1000 म्हणजेच किती झालं 8000 झालं. हे 8000 तुम्ही इथं ॲड करा. 8000 ॲड केलं मग किती होते बघा 16,08,001 म्हणजेच ऑप्शन ए आपला बरोबर असणार आहे. ठीक आहे. या पद्धतीनं हा प्रश्न सॉल्व करायचा होता. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनची घंटी वाजवायची आहे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. आणि जर तुम्हाला बुद्धिमत्तेचा जर व्हिडिओ पाहायचा असेल, सोलापूर शहर पोलीस शिपाईला आलेले बुद्धिमत्तेचे प्रश्न जर तुम्हाला पाहायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे. तो व्हिडिओ पहा, 100% तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे.